आता डायरेक्ट काय म्हणतात त्याला, तेलगाववरून डायरेक्ट मंद्रुपला चाललो आहे मी आणि मामा. बाईकवरती चाललो आहे आपल्या युनिकॉर्नवरती. बघू शकताय आसपासमध्ये निसर्गाचं सौंदर्य, वातावरण कोलेस्ट वातावरण. चला दाखवतो तुम्हाला, बघून घ्या. मंद्रुपला जाताना काय काय लागतात, म्हणजे कोणकोणते निसर्गामधील खतरनाक दिसणारे स्पॉट. आता मामा चाललाय मुंबईला. आमच्या मागं काय लागले रे, टेम्पो यायला लागले का? हां, हे बघा ते टेम्पो जाऊ दे, थोडं ते स्पीडनं चाललेलं आहे. आमचा थोडं स्पीड कमी आहे, जाऊ दे त्यांनी. हो हो, इथंच भीमा नदी आहे. आम्हाला दिसतंय, तुम्हाला दिसणार नाही, कारण मी इथं जागेवरती आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय म्हणून तुम्हाला दिसणार नाही आहे. हो, हे बघा त्या साईडला कर्नाटक आहे आणि ह्या साईडला महाराष्ट्र आहे. आता आम्ही बुधाळ वस्ती भंडारकावटा येथे आहे. इथं येळमकळताईचं एक मंदिर आहे शेतामध्ये, बघू शकताय. थोडं पुढं जाऊया त्या गाडीपेक्षा. तो गाडीचा ड्रायव्हर आहे, खूप दुराळा उडवत चालला आहे. ते आम्हाला सहन होईना चालला आहे, म्हणून आम्ही थोडं पळवतो गाडीला. आता ह्या गावात आलो आहे, म्हणजे ह्या गावाचं नाव आहे भंडारकवटे. म्हणजे आमचे आता लहानपणाची शाळा वगैरे ह्याच गावामध्ये झालेलं आहे. आमच्या गावापासून कमी कमी 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती असलेले हे गाव आहे. आणि जीवन विकास प्रशालामध्ये आमचा पूर्ण शैक्षणिक पार पडलेला आहे, म्हणजे 10वीपर्यंत आमचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. हे गावचा एंट्रन्स आहे, म्हणजे गावामध्ये एंटर होण्याचा रस्ता आहे. हा बसस्टँड तुम्ही बघितलाच असेल, कारण की तुम्ही पण याच गावातले होता. हे आमचा वसतिगृह आणि ही आमची शाळा. आम्ही जेव्हा वसतिगृहात होतो ना, तेव्हा छोटे छोटे रूम होते. आता थोडे मोठे बांधकाम वगैरे चालू आहे. आणि वसतिगृहाच्या पाठीमागे म्हणजे बॅक साईडला आहे श्री महासिद्ध देवस्थान. आणि भंडारकावट्यामध्ये एक हॅपी बेकरी पण आहे. खूप खतरनाक प्रोडक्ट्स भेटतात तिथे. आमच्या गावातील म्हणजे आमच्या गावाला लागत असलेलं भीमा नदी बघा, या ठिकाणी दाखवतो तुम्हाला. हा दिसते का त्या ठिकाणी तुम्हाला? आता मी झूम करू शकणार नाही, कारण मी गाडीवरती आहे. तरी पण हे थोडंफार दिसेल तुम्हाला. आता आम्ही भंडारकावटे जवळ आलो आहे, तुम्हाला दाखवतो. आणि भंडारकावटा आणि निंबर्गीच्या मधोमध येळमकळताईचे एक मंदिर आहे. मी तर दरवर्षी तुळजापूरला जातो ना ज्योत आणण्यासाठी, तेव्हा येताना त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला, दिवा लावून येतो त्या ज्योतमधून. कोण कोण अनुभवलं आहे कमेंटमध्ये सांगा. भंडारकावट्याहून पास होऊन आता निंबर्गीच्या जवळ आलेलो आहे. हे बघा, निंबर्गी गावचा एंट्रन्स म्हणजे आतमध्ये जाण्याचा मार्ग. इथं पण माझी शाळा पूर्ण झालेली आहे. 11वी आणि 12वी सायन्स श्री बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला निंबर्गी. म्हणजेच आम्ही या शाळेला शॉर्टकटमध्ये नाव म्हणतो श्री बसवेश्वर प्रशाला निंबर्गी. तुम्हाला दाखवतो, तुमचा पण शिक्षण या ठिकाणी झालेलं असेल. म्हणजे ज्या वेळेला आम्ही इथे शिक्षणाला होतो त्यावेळेला
ह्या दोन्ही बाजूला खूप झाडे होती आणि ह्या साईडला पण झाडे होते आणि ह्या साईडला पण झाडे होते. आता थोडं फक्त चेंजेस काय झाले, फक्त झाडांचे प्रमाण थोडं कमी झालेले आहेत. म्हणजे शक्यतो झाड वाढलेत का तोडलेत काय माहीत नाही, पण झाडं नाहीत. हे बघा आमची शाळा, आमच्या शाळेचं मेन एंट्रन्स म्हणजे मेन गेट. 2 साईडनं आम्ही येऊ शकतो आतमध्ये, एक ह्या साईडनं आणि दुसऱ्या त्याच्या बॅक साईडनं. आणि या ठिकाणी एक हॉल आहे आणि ह्या हॉलमध्ये आमच्या दररोजची सकाळची प्रार्थना होणार. आम्ही खूप मिस करतो यार, कारण असले दिवस आम्ही गमवलो. म्हणतात ना, गेले ते दिवस राहिले ते आठवणी म्हणून. चला तरी पण ओके, कारण सगळ्यांच्या जीवनात असे दिवस येतातच, यायलाच पाहिजे. आता आलो आहे निंबर्गे गावामध्ये. त्या शाळेतच असताना मी त्या पासबुक काढलो, बँकेचं पासबुक, बँक ऑफ इंडियाचा. आणि इथूनच ATMचा प्रवास सुरू झाला. आणि नंतरनं एक थोड्याच वर्षामध्ये फोनपेचा प्रवास पण इथूनच झाला, बँक ऑफ इंडियापासून. या ठिकाणी बँक ऑफ इंडिया आहे. बँक ऑफ इंडिया ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आहे. अजून त्याचं काही बदल म्हणजे जागा वगैरे बदलले नाहीत. बेस्ट आहे. हे स्टँडमध्ये आम्ही खूप बसायचो, एन्जॉय करायचो, बसची वाट पाहणार. जाऊ दे, काय नाही, नो प्रॉब्लेम. गेले ते दिवस, राहिले ते आठवणी.